मस्तपैकी आता जाणार आणि याला असं मस्तपैकी मॅरिनेट होऊन मसाल्यांची इज्जत ठेवायची. हे हड्डीवाले पीसेस आणि ते बोनलेस पीसेस. 3 वर्ष HM ही गेले, तुला त्या HM च्या डिग्रीची भावा इज्जत ठेवायची. निखिल USP काय आपल्या या रेसिपीची? खतरो के खिलाडी. कढीपत्त्याने आपला जीव दिलेला आहे तेलात उडी मारून. Who's that Pokemon? 7 लाख रुपये देऊन ती डिग्री गेली भावा, तुला 7 लाखाची इज्जत ठेवायची. कसं आहे फायनल बॉस आलेला आहे. ऑरा चल हाट. चिकन चमेली वन साइड नडते बघा तुम्ही. हे बघा याची रंगत बघा, सुक्कवाला बघा. कापूस आहे रे हा, कापूस आहे. चला काय डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता फायनल प्रोडक्टला. ऑलमोस्ट आपले सगळे जे बनवायचं होतं ते काम झालेलं आहे. काय बऱ्याच दिवसांनी आम्ही जिमला आलेलो आहात, जसं की बघू शकता तुम्ही. काल मला परत थर्ड भेटले निखिल कडून. निखिल बोलला जाऊया. घरी गेला आणि झोपला. तोही म्हणजे 2 दिवस कंटिन्युअस ड्युटी करतोय बिचारा, काम करतोय म्हणून. तर चला आता जिमला आलो, बघूया काय आहे काय नाही ते. मस्तपैकी आमची जिम पण खूप भारी आहे. म्हणजे आमचं येण्याचं मन म्हणजे असं एकदम जिम लावल्यापासून माझं 4 किलो वजन कमी झालंय. ओके सो 10 किलो टाकलं पहिल्यांदा. फाटेश होणार आहे आमची पहिल्यांदाच, कारण की मारतो आम्ही 10 किलो. मस्तपैकी जिम झालेली आहे. नुसता घाम. देखो अरे इसकी चाल में बहुत ही ठुमके लगा रहे हो भाई. लेग्स मारा है क्या? के सो गाइस आपण इथं आलेलो आहोत निखिलच्या किचन मध्ये. बाय द वे जे निखिलचं नाव आहे ना ते निखिल कुबल असं आहे. कुबल म्हटलं की कुबल मसाले. तर मित्रा आज तुला त्या मसाल्यांची इज्जत ठेवायची. येस व्हाय नॉट. बाय द वे निखिलने 3 वर्ष HM ही गेले, तुला त्या HM च्या डिग्रीची भावा इज्जत ठेवायची. 7 लाख रुपये देऊन ती डिग्री गेली भावा, तुला 7 लाखाची इज्जत ठेवायची. ठीक आहे. तर मित्रांनो आज काहीतरी युनिक म्हणजे निखिलची जी पेटेंट रेसिपी अशी निखिल बोलतोय. ठीक आहे, ती रेसिपी बनवू आपण. त्याचं नामकरण पण करूया काहीतरी, काय नाही असं म्हणजे एकदम भन्नाट जबरदस्त. काय बोलत होतो तू तर खाल्ली ऑलरेडी. खाल्ली आहे ती वालीच बनवतोय. ओके तर ती रेसिपी त्यावेळेस चांगली लागलेली. बघूया इज्जत ठेवतो की नाही त्या गोष्टींची. मी तर नॉनव्हेज खात नाहीये. बघ याच्या घरात ना असं म्हणजे जंगल बनवून ठेवलंय. मांजर कशी गेले बघितली का? आता याने चिकन आणले. चिकनचे कोणचे पार्ट आहेत मित्र? आहे ब्रेस्ट आहेत चिकनचे. ठीक आहे, ब्रेस्ट आणि लेग. ओके हड्डीवाल्या ग्रेव्हीसाठी आणि ब्रेस्ट सुक्यासाठी. इन्ग्रेडियंट काय मित्र आपले? इन्ग्रेडियंट आपल्या सुकं खोबरं आहे, कांदा आहे, टमाटा. सुकं खोबरं, कांदा, टमाटर, कोथिंबीर मी आणली. आणि आपण या डिशला आपण असं नावही देऊया, नामकरण करूया आज याचं मस्तपैकी. काय ना काहीतरी चंपा चमेली असं काहीतरी. काय बोलतो? काय भारी वाटेल ना नाव असं. चिकन चमेली. काय भाई, काय डेंजर नाव वाटतं. चिकन चंपा. चिकन चंपा पटकन चंपा. 750 ग्राम चिकन आणले 250 रुपयात. ठीक आहे, 200 रुपये. चिकन धुवायचं काम चालू आहे मित्रांनो. आता जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे. मस्तपैकी आता जाणार आणि याला असं मस्तपैकी मॅरिनेट होऊन. तिथं पण टाकली जीजी पेस्ट. जीजीने ते चिकनची जी स्मेल होती ती कव्हर केली. कोणती? पिंक सॉल्ट. नॉर्मल घसतं रे. आता मजा येणार जेव्हा कालवेलला निखिल असा मस्तपैकी जिमच्या हाताने असा या मसल डंबलला लावलेले हात मस्तपैकी. बघा हे सांगायची गरज तर नाहीये माझ्या मते, तरी सांगतोय. हळद, गरम मसाला हा रश्श्यामध्ये जाणार फक्त. असं इच्छुक होते सांगायला. हे हड्डीवाले पीसेस आणि ते बोनलेस पीसेस ते सुक्यासाठी आणि हे रश्श्यासाठी. हा मस्तपैकी हात टाकलाय. मस्तपैकी बगल्यात हात टाकलेला तो. कसं आहे. मला एक काम दिलं, दही चढंबा देऊया आपण. मी सगळी जाणार नाही ना. आता हे आहे दही. कधीच मी तुला लिटरली बोलू, मी कधीच नाही भावा किचन मध्ये मी कधीच नाही आलो. मला काहीच आयडिया नाही, फक्त नावं वगैरे माहिती आहेत. पण तू जाम इझिली करतो रे निखिल. प्रॉपर असं हा मॅरिनेशन झालेलं आहे मित्रांनो सुक्याचं. खाणार हाय पण आनंद मला होतं. मस्त वाटतं रे बघायला पण. थोड्या वेळ मॅरिनेशन नंतर आपण भेटूया. तोपर्यंत ग्रेव्हीची प्रिपरेशन होईल ना रे. तर या डिशचं नाव असणार आहे चिकन चमेली. काय बोलतो? चिकन चमेली. चिकन चमेली भाई. प्रॉपर C फॉर चिकन, C फॉर चमेली. भाई मस्त नाव वाटतंय. आता त्याला नाव देऊन टाकू आपण चिकन चमेली. चिकन चमेली ग्रेव्ही, चिकन चमेली सुक्का. ते तर काळं चिकन आहे. काळं चिकन आहे. ठीक आहे. ते काळं चिकन नॉर्मल आहे, पण चिकन चमेली आपण बघणार आहोत. निखिल USP काय आपल्या या रेसिपीची? आता जर आपण पेटेंट करतो काय ना काय USP द्यायला पाहिजे. पटकन 5-10-15 मिनिटात भेटते. चिकन वगैरे चकना बनला खतम. हो काहीच USP नाहीये मित्रांनो. ठीक आहे, खोबरं काळ झालेलं आहे जसं की बघू शकता एकदम असं. खतरो के खिलाडी.
कांदा जेवणात काय असेल नसेल पण कांदा असला पाहिजे मात्र भाई. हा भाऊ कोणी विचारलं ना भाई काय तू जिमला जातो बाहेरचा जातो बल्क वरती रे बाकी काय नाही. डेंजर भाई 7 लाख वसूल आहे ना फुल. आपण एक चॅलेंज घेऊया. तुला काय वाटतं की हा व्हिडिओ किती व्ह्यू करेल? हा व्हिडिओ 100 ते 200च्या मध्ये व्ह्यूज असतील. तो 5,000 व्ह्यू याला. येस. हा बोलतोय 5,000 व्ह्यूज, मी बोलतोय 100 ते 200. कारण की मला माहिती आहे 100 ते 200 व्ह्यूज युजली जातात आपले फूड ब्लॉगला. लेट्स सी. व्हॉट इफ गेलेच भाई मजाच येऊन जाईल ना. 5,000 गेलं की मी तो 5,000 वर नाही थांबणार. तो मग सुटला. एकदा 5,000च्या वरती व्ह्यूज गेले की म्हणजे तो अल्गोरिदम मध्ये बसलाय व्हिडिओ. 5,000 व्ह्यूज आले की झाला भाई. माझा वॉच टाइम आहे ना, वॉच टाइम मित्रांनो, वॉच टाइम कम्प्लीट होऊन जाईल जर 5,000च्या वरती गेला तर. तेल टाकले भाई. तेल कोणतं वापरतो तुम्ही? सनरिच. ओ माय गॉड. तुम्ही जर पैसे आले तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. हा ऑलिव्ह ऑइल म्हणजे कसं माझ्या घरी जावं लागेल यार त्यासाठी. जिरं कढीपत्ता भाई. कढीपत्त्याने आपला जीव दिलेला आहे तेलात उडी मारून. युद्ध झालेलं आहे जिरं आणि कढीपत्त्याचं. कांद्याने मध्ये एंट्री मारली, दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा लाभ. टोमॅटोने एंट्री मारलेली आहे. बघितलं कसं सगळ्यांची भांडणं संपली आणि एंट्री मारली. वर्चस्व करणार आता वर्चस्व. मग चिकनने एंट्री घेतलं युद्ध संपेल. मग ते कसं चिकन वर्चस्व करेल यांच्यावरती. मग हा तो चिकन जो आहे तो राजा बनणार यांचा. ह्यांची व्हॅल्यू डाऊन जाणार भावांनो. नडा तुम्ही नडा. तुमचा बादशाही येतोय थोड्या वेळात. मसाल्यांसोबत असा झोपलाय बिचारा. कुस्त्या करायच्या पहिले माहिती ते कसं तेल वगैरे लावतात अंगाला. पैलवान. हा तसा वाला सीन आहे. हा ही तालीम आहे. हे लोक लढतायत. आता तिकडे कुस्ती करणारा जो पैलवान आहे ना तिकडे साईडला लपून बसलाय, मॅरिनेट होतोय. लवकर आता त्याची एंट्री करते पैलवानाची. पाहिजे ना आम्ही 15 ते 20 मिनिट मॅरिनेशन साठी ठेवलेलं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता. कसला लाल भडक झालाय बघा. या बटरने पण एंट्री मारली. बाप रे किती लोक युद्ध लढतात बघतोय निखिल. हा बटर आहे ना असा मिसळणारा माणूस आहे. बघितलं सगळ्यांमध्ये मिसळून गेला तो. त्याला असं वर्चस्व बिरचस्व नकोय भावांना. बादशाह आला. बादशाहची एंट्री होणार आहे आता. बघा तुम्ही बघा फायनल बॉस आलेला आहे. ऑरा चल हाट. सगळ्यांना हटवला बघा वन साइड. चिकन चमेली वन साइड नडते बघा तुम्ही. आता ग्रेव्हीची प्रिपरेशन होईल माझ्या मते. 7 लाख उगाच नाही मित्रांनो. जागेवर 1500 रुपये. सो मिक्सरला आपल्याला लावायचं खोबरं, कांदा, कोथिंबीर असे एवढे इन्ग्रेडियंट असेल आणि नंतर मिक्सरला असे आणि नंतर मग रेडी. ह्याच्यामध्ये ना सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट मला कांदाच वाटला भाई. सगळीकडे घुसलाय तो. नुसता ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये घुसलाय भावानं तो. एकदम असं म्हणजे स्वतःच वर्चस्व तो प्रस्थापित करायला बघतोय. पण चिकन त्याला काय मित्रांनो कांदा कसं आहे माहितीये का. कांदा जर आहे तर चिकन प्रॉपर आहे. काय बोलतो इन शॉर्ट तसं आहे याचं. तेवढं कसं वर्चस्व बनवून ठेवलंय त्याने पहिल्यापासून. खडे मसाले ह्यांचा रोल आलेला आहे. जिरं. तर आता ही लढत जी चालू आहे ती आहे ग्रेव्हीसाठी. कांद्याने एंट्री घेतलीये, खडे मसाल्यांनी एंट्री घेतली. हे बघा याची रंगत बघा. सुक्कावाला बघा. हा चांगलं स्मेल तर चांगलं येतं. असं वाटतं आता पोहे बनवशील लगेच. फायनल प्रोडक्ट मॅटर करतो मित्रांनो. पद्धत कशी असू दे. काय बोलतो कसला बघ ना कलर सोडला बघ. आता बादशाह येणार आहे. बादशाहची एंट्री करायची. आला आला बादशाह आला. आला रे आला. तुमच्या सर्वांचा बाप आला. हाय ग गरम होतं. एसी चालू करू. एसी चालू करू. 2 मिनिटं एसी चालू करू. भाई लय भारी दिसतं रे. असं बघूनच म्हणजे प्रेमात पडलं म्हणजे असं डायरेक्ट. ये ऐसा वाटण डालने का इसमें मस्त आहे की काळा वाटण. म्हणजे आता काळा मसालाच बनणार काय. हो हे काळा तुझं लास्ट ना तुझं हलका एक लाईट ब्राऊन कलर. ट्रान्झिशन झाले. ट्रान्झिशन भावाने ट्रान्झिशन गेले. 7 लाख रुपये वसूल गेलेले आहेत भावा. तुला पाणी आठवायचं बघा. ही डिश बघा भावानो. आणि ही डिश बघा. ही चमेली बघा. आणि हे जे नॉर्मल आपण बनवतो हा नाद लय डेंजर आहे निखिल. काय डेंजर भाई. वन साइड भाई. एकटा म्हणजे त्याने बनवलं पण 1 तासात 40 मिनिटात झालं असेल ना रे. आता हे पाणी गरम करायला ठेवलं. चिकन साईडला ठेवलं का. हे गरम पाणी करायचं मग त्यात टाकायचं असं निखिल बोलतोय. नाही तर चव बदलते असं बोलतो. तर मित्रांनो तुम्हाला एक नवीन गेस्ट जे आमचे एकदम सुप्रीम गेस्ट आहेत त्यांच्याशी भेटवतो. ए पळाला. पोकेमॉन. पिकाचू झालाय त्याचा. लाल मीठ माहिती. लाल मीठ असं वाटतं ते काळं मीठ. चला काय डायरेक्ट तुम्हाला भेटतो आता फायनल प्रोडक्टला. ऑलमोस्ट आपले सगळे जे बनवायचं होतं ते काम झालेलं आहे. जसं की निखिलला पाणी टाकलेलं आहे. आणि आता याला किती मिनिट ठेवावं लागेल मित्र तरी. तरी येणार किती वेळ तरी ठेवावं लागेल. 15-20 मिनिटं. आणि ह्याला पण 15-20 मिनिटं झाले. हा शिजतोय. Who's that Pokemon? Shadow.
नको पळू नको मित्रा. कसा आहे हावर मी तुला विचारायला आलो. तू मला चावला बिवला तरी काय नाही ते बस आरामशीर बस. काय नाही करणार मी तुला. हा मला सांगा खरं तुम्हाला असा ससा बिसा वाटतो की नाही. खरं बघा मांजर कोणत्या अँगलने वाटतं बघ. दम देतो निखिल तुला. कसा दिसतो बघायला ससा एकदम कुची 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 कुची. अहो कापूस आहे रे हा. कापूस आहे बघा ना एकदम. बघ कसा कसा कापूस आहे बघ कसा. भाई साहब बघा पडला. अरे डोळे बंद केले त्याने निखिल. अरे कसला आळशी रे. पोकेमॉन झाला तो. स्नोरलॅक्स नाही का स्नोरलॅक्स तो पोकेमॉन आहे. पकडला. शपथ भाई मला ना याला बघून माझे 3 इंजेक्शन लक्षात अमरेंद्र बाहुबली पोकेमॉन. मूज दॅट पोकेमॉन स्नोरलॅक्स. पिकाचू वाटतोय जर हा पिवळा असता ना भावा हा पिकाचू बोललो असता. फायनल प्रोडक्ट गाईज फायनल प्रोडक्ट. ह्याला बाकी आहे अजून. तू पियायचंच नाव नाही घेतं बाहेर. थोडं गाईज माझंही कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे जरा आता कोण बोलू नाही शकणार ना भाई. तू काही कामच नाही केलं की भाई. टेस्ट करायला कोणातरी बोलव ना भाई. आता तू बनवलं म्हणजे तू चांगलंच बोलशील. मी तर नॉनव्हेज खात नाही. समज एवढी मेहनत करून तो बनवलं फुल चावने बनवलंय. डेकोरेशन वगैरे असं म्हणजे सगळं केलं. हा व्ह्यूज नाही. आणि आपण ज्याला कोणा टेस्ट करायला बोलवलंय तो बोलला नाही रे मजा नाही आली. नेक्स्ट इम्पॉसिबल आहे. समज बोललास फिर वो मेरा हेटर समजलेला. कसलं वाईट वाटेल. पण मला आता झोपत नाही लागणार भाई एवढं बनवल्यानंतर. डेकोरेशन बोलते डेकोरेशन. आता थोडं आपलं चिकन चमेली जे आपण नाव दिलंय ते चिकन चमेली जाणार त्याच्यात असं प्रॉपर असं. गाईज डेकोरेशन इज रेडी. तशी की रेसिपी झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे आता टेस्टिंगची बारी आहे. कशी लागते. स्वतःच बनवून असं नको वाव भारी. काय बोलतो कसं लागतंय. प्रॉपर आहे मीठ तेल वगैरे सगळं प्रॉपर आहे. हा तर नक्कीच गाईज तुम्ही पण ही जी चिकन चमेली जी रेसिपी आहे ती बनवा. नक्कीच बनवा. आनंद उठवा आणि मस्त अशी मजा येईल तुम्हाला प्रॉपर अशी. बघा थांबवतच नाही बघितलं लगेच दुसरा पण उचलला त्याने पीस. तर या भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर चला बाय.